तर नमस्कार, मी आकाश महादेवी आनंद बनसोडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलवर. आपलं न पाठवलेलं पत्र या पुस्तकाचं अभिवाचन चालू आहे. महात्रया रा यांचं ते पुस्तक आहे. तर त्यातलाच एक टॉपिक मी आज निवडलेला आहे. टॉपिक वाचायला सुरुवात करण्याआधी मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडत असेल तर प्लीज पूर्ण बघत चला माझं चॅनल. टॉपिकचं नाव आहे तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वस्तूपेक्षा महत्त्वाचे आहात ते तुम्ही. वाचायला चालू करतोय की एका माणसानं आपल्या बायकोला तिच्या वाढदिवसानिमित्त एक नवी कोरी मोटार गाडी भेट म्हणून दिली. प्रथम त्यानं किल्ल्यात तिच्या हाती दिल्या, मग ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आवश्यक त्या कागदपत्रांची पिशवी दिली आणि सरते शेवटी गाढ आलिंगन दिलं. त्यानंतर त्यानं मुलाकडं लक्ष ठेवण्याची तयारी दर्शवून तिला कुठेतरी लांब चक्कर मारून यायला सुचवलं. तिनं चुंबन घेऊन त्याचे आभार मानले आणि ती आपल्या कारमधून चक्कर मारायला गेली. 1,000 किलोमीटर गेली असेल नसेल तोच तिची गाडी एका दुभाजकावर आपटली. ती बचावली पण तिच्या गाडीला पोचा आला. तिला खूप अपराधी वाटलं. त्याला मी काय सांगू, त्याला कसं वाटेल, अनेक विचारांची भावनांची दाटी तिच्या मनात झाली. पोलीस अपघातस्थळी लगेच हजर झाले. त्यांनी विचारणा केली, तुमचं लायसन्स दाखवा पाहू. कापऱ्या हातांनी तिनं नवऱ्याने दिलेल्या कागदपत्रांची पिशवी उचलली. अश्रू गाळत तिनं लायसन बाहेर काढलं. त्याच्यावर तिला नवऱ्याच्याच हस्ताक्षराची एक चिठ्ठी दिसली. त्यात लिहिलं होतं, लाडके, समजा चुकून अपघात झालाच तर लक्षात ठेव, माझं प्रेम तुझ्यावर आहे, कारवर नाही. तुझा प्रेमळ. ते लोक खरेच भाग्यवान ज्यांना उमजलं की प्रेम लोकांवर करायचं असतं आणि वापर वस्तूंचा करायचा असतो. लोकांचा वापर आणि वस्तूंवर प्रेम नाही. कारवर एखादा ओरखडा जरी पडला तरी आपला रक्तदाब वाढतो. पण हृदयावर पडलेल्या ओरखड्यांकडे आपण संपूर्णपणे दुर्लक्ष करतो. की कारवर एखादा ओरखडा जरी पडला तरी आपला रक्तदाब वाढतो, पण हृदयावर पडलेल्या ओरखड्यांकडे आपण संपूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझ्या माहितीतल्या एका माणसानं एक दुर्मिळ नक्षीदार वस्तू मुद्दाम जमिनीवर आपटून फोडली. तो म्हणाला, गेली 18 वर्ष ही वस्तू मला ताप देत होती. ती पडली तर काय, फुटली तर काय. मला वाटलं आता दाखवूनच दिलं पाहिजे की धनी कोण आहे. आता कसं शांत वाटतंय मला. दुसऱ्या एकानं त्याची मर्सिडीज बेन्झ अपघातात चिमटली. तिचा चेंदा मेंदा झाला तर सर्वांना पार्टी दिली. त्यानं खुलासा केला, कारचं खूप नुकसान झालं, पण आत बसलेल्या मला काही सुद्धा इजा झाली नाही. मी सुखरूप आहे. त्यावेळी मी दुसरी कार घेऊ शकतो. कार सुखरूप राहिली असती आणि मी मेलो असतो तर कशाला काहीच अर्थ नव्हता. आपलं आयुष्य 60-70 रुपयांच्या खेळातल्या मोटारीपासून सुरू झाली. ती जेव्हा मोडली तेव्हा आपण रडलो. मग आपली प्रगती 2-3 हजार रुपयांच्या रिमोट कंट्रोलवाल्या कारपर्यंत गेली. तिचं नुकसान झालं तेव्हा आपण अश्रू ढाळले. मग आपल्याला भेट म्हणून 20-25 हजारांची बॅटरीवर चालणारी कार मिळाली. ती चालेनाशी झाली तेव्हा आपण खिन्न झालो. मग 4 लाखांची कार, नंतर 22 लाखांची SUV, त्यानंतर 86 लाखांची बादशाही सेडन. आणि यातल्या कुठल्याही मशनीला ओरखडा पडला किंवा पोचा आला की आपल्या ताणाचा आणि काळजीचा पारा वर चढायचा. एकंदरीत काय, तर आपली खेळणी मोठी झाली पण आपण काही मोठे झालो नाही. फक्त आपलं रडणं आता पुष्कळ संयमित, सुसंस्कृत झालंय, एवढंच. त्या रडण्याला आता नवनवीन नाव आहेत. राग, अपेक्षाभंग, निराशा, ताण, काळजी वगैरे वगैरे. खेळणी आपल्या करमणुकीसाठी असतात. यांचा उद्देश एकच असतो, आपल्या उपयोगी पडणं. हा की खेळणी आपल्या करमणुकीसाठी असतात, त्यांचा उद्देश एकच असतो, आपल्या उपयोगी पडणं. हा तुमच्या बीच हाऊस पासून SUV पर्यंत, नव्यातल्या नव्या गिझमो पासून प्रत्येक गोष्टीपर्यंत सारे काही तुमचं आयुष्य
अधिक सुखकर करण्यासाठी असतं. तुम्ही तुमच्या मालकीच्या प्रत्येक वस्तूपेक्षा मोठे आहात. तुम्ही तुमच्या मालकीच्या प्रत्येक वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान आहात. तुमच्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही वस्तूपेक्षा तुम्ही अधिक महत्त्वाचे आहात. खेळणी फक्त खेळणं असतं. खेळणी खरेदी करा, खूप 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 आणखीन खूप खेळणी खरेदी करा, पण त्यांना त्यांचं योग्य स्थान द्या. ती फक्त तुमच्या उपयोगी पडण्यासाठी असतात. तुमचं आयुष्य अधिक सुखकर बनवण्यासाठी असतात. तुमच्या करमणुकीसाठी असतात. तुमच्या डोळ्यातल्या एकही मौल्यवान अश्रू एखाद्या खेळण्याकरता वाया घालू नका. की तुमच्या डोळ्यातला एकही अश्रू तुमच्या खेळण्याकरिता वाया घालू नका. ते खेळणं तुमचं कितीही लाडकं आवडतं असलं तरी अखेरीस त्या सर्वांपेक्षा तुम्ही जास्त लाडके, नाही का? अशा प्रकारे हा टॉपिक होता. धन्यवाद. तर पुन्हा एकदा विनंती की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचू द्या. धन्यवाद. आकाशवाणी.